आपल्यासोबत आहेत सुषमाजी। आता आपण बघतोय गौरवने आता माफी मागितलेली आहे। नाही काय होतं ना की अशी एखाद्या जर गरीब माणसाने एखाद्या रस्त्याने चालणाऱ्या साध्या माणसाने माफी मागितली असती तर काय पोलिसांनी त्यांना माफ केलं असतं का? एक लक्ष्मीपुत्र अरबोपतीचा मालकाचं पोरग ते माफी मागतं म्हणून त्याला सोडून द्यायचं का? मग अशी उद्या कुणीही काहीही चाळे करत राहील। मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये माफीनामा वगैरे जर ती गाडी त्या गाडीचा नंबर किंवा जागरूक नागरिकांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला नसता तर हा संबंधित माणूस कधीही माफी मागायला तयार झाला नसता। त्यामुळे जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यानुसार निश्चितपणे त्याच्यावर शासन झालं पाहिजे। सुषमाजी, असं समोर आलेलं आहे की तो सकाळपर्यंत रात्रभर पार्टी करत होता। त्यानंतर आपल्याला तो व्हिडिओमध्ये गाडी चालवताना सुद्धा दिसतोय। आपण या आधी पण बघितले पुण्यामध्ये पोर्श कार प्रकरण झालेलं आहे। कोणत्याही प्रकारचा अपघात सुद्धा होऊ शकतोय। नेमकी काय शिक्षा अशा आरोपीला व्हायला पाहिजे? मी सकाळी सुद्धा आपल्या चॅनलला मुलाखतीत प्रतिक्रिया देताना हे सांगितलं होतं की येरवडा, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी हा सगळा परिसर जर आपण नीट बघितला तर एवढे इल्लीगल पब बार इथे चालतात आणि या पब बारमुळे आयटी सेक्टर मधले असतील, कॉलेजच्या पोरी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल होतं। आणि या सगळ्यांच्या मध्ये लोहगाव, विश्रांतवाडी किंवा विमाननगर किंवा शास्त्रीनगर या पोलीस स्टेशनचे कर्मचारी काय करतात नेमकं ते कळत नाही। हे कोणतं गौड बंगाल कोणतं साठं लोट आहे ते लक्षात येत नाही आणि त्यामुळे पब बार मधनं बाहेर पडलेल्या लोकांचा अशा पद्धतीने इतरांना त्रास होतो। हा त्रास व्हायचा नसेल तर आमची पुन्हा पुन्हा विनंती असेल की पुणे प्रशासनामध्ये जे हवेतून उडालेलं विमान परत बोलावतात, तानाजी सावंतांच्या प्रकरणामध्ये लिटरली ते अक्षरशः हवेतला गुन्हा जर रोखू शकतात तर जमिनीवरची गुन्हेगारी का रोखू शकत नाहीत? निश्चितपणे आमची अमितेश कुमारजींना पण विनंती असेल, पोलीस प्रशासनाला विनंती असेल आणि पालकमंत्री म्हणून सन्माननीय अजितदादांना विनंती असेल की कृपया या प्रकरणात आपण लक्ष घाला। बरं सुषमाजी, खरं तर या गौरव